हाय काजल. हाय, बस ना. कशी आहेस? बरी आहे. आजकाल तू जरा जास्तच शांत शांत दिसते. नाही ग, मी पहिल्यापासूनच अशी आहे. अगं पण शांत असणं आणि शांत बसणं याच्यात पण फरक आहे. असं काही नाही ग. बरं, आज लय लवकर आली क्लासला जायला? लवकर कशाचं? तुझंच टायमावर लक्ष नाही. आई खरंच की. मग माझ्या लक्षातच नाही राहिलं अगं. आवरलं पण नाही तू. अगं मला काय आवरायचंय, माझं सगळं सामान तर ऑलरेडी तुझ्या बॅगमध्ये आहे. मी अशीच येणार आहे. पण काय वही नाही घेतली, काही नाही, तसंच निघाली का माझ्यासोबत? जाऊ दे, माझं अजून मूडच नाही ग. हा मग तेच विचारते मी, का मूड नसतो तुझा आजकाल? बरं ते जाऊ दे, आत्या कुठे आहेत? आत्या गेली रानात ग, मी एकटीच आहे घरी. हा एकटीच आहे ना. मग आज सांग मला, काय झालंय नेमकं? काय कारण आहे याच्या मागं, तुझ्या शांत राहण्यामागं? सांगशील का आज? माझ्यापासून काय लपवती तू असं? हे बघ, मी तुला सांगते पण कुणाला बोलणार नाही ना तू? अगं मी कुणाला कशी बोलणार, मला फक्त तूच फ्रेंड आहे एक. त्याचं काय झालं म्हणजे, मला इकडे येण्याचं पण एक कारण आहे. हं. इथं मला बळच ठेवलं आहे ग. म्हणजे मी तिकडं होते ना, तर माझं एक मुलावरती प्रेम होतं आणि ते घरी समजलं. मग घरी समजल्यानंतर माझ्या दादाने मला इकडं आणून सोडले. तो मला तिकडं जाऊच देत नाही आणि मी त्या मुलाशिवाय राहू शकत नाही ग. माझं लय प्रेम आहे त्याच्यावर. आणि आता असं म्हणतात की लगेच नाही का मुलगा बघून लग्न करून टाकायचं, त्यामुळे टेन्शन आले मला. हा असं मॅटर आहे होय. बरं जाऊ दे, तू बी नको लय टेन्शन घेऊ, होईन व्यवस्थित. असं नाही होणार ग काहीच व्यवस्थित. तुला भेटायला आलं का एकदा तरी तू इथं आला? त्याला माहीतच नाही मी कुठे आहे. मला नकळतच इथं आणून ठेवले. मला सांगता पण नाही आलं. माझा मोबाईलचा त्याचा मोबाईल लागत नाही. फोन मी लय ट्राय केले त्याचे पण. बरं जाऊ दे, लय नको टेन्शन घेत जाऊ, होईन सगळं व्यवस्थित. तू फक्त थोड्या दिवस असंच इथं का होईना राहा, वातावरण तरी शांत होईन तोपर्यंत. बघू काय होतंय. जाऊ दे, त्याच्यावर लय पण विचार नको करत जाऊ. आता आपल्याला क्लासला जायला पण तसं उशीर होतोय. चल जाऊ. आणि तुझी वही माझ्याकडेच वाटते. तुझ्याकडं ते सगळं. काय झालं ऋषी? लय होता दिसतोय. हा काय नाही. अरे सांग ना, काय झालं नेमकं? काय नाही, काय सांगू तुला? अरे काय सांगायचं, सांग की. अरे तुला माहिती आहे ना ती काजल, हा माहिती ना. तिचं मा चालू होतं. हा होतं ना चालू. काय झालं? लय प्रेम होतं राव मा तिच्यावर. हा ना. त्या दिवशी भेटाय गेलो आणि तिचा भाऊ आला तिथं. अरे काय झालं पण, मला सांग की काय झालं नेमकं. तुझा मित्र आहे मी. अरे पकडला आम्हाला. अरे बरं ठीक आहे, पण पुरी अशाच असतात. काय झालं पण पुढं काय झालं? मला आणलं, तिला घेऊन गेला. मला नाही वाटत आता भेटतो म्हणून. अरे भेटतान, रडू नको फक्त, तू रडू नको. काय करू सांग बरं. तर आपण काय तर त्याच्या पर्याय काढू. अरे माहिती पण नाही ती कुठे गेली. अरे असेल कुठेतरी, कुठं जायची. अरे काय तर काजलच्या नाही लागलाय, दुसरे असतात कितीतरी पुरी इथं. नाही पण मला लय जीव आहे तिच्यावर. अरे जाऊन दे यार, काय तिच्यापाशी काय येतं एवढं. अरे काय तुला नाही समजणार. तुला काय बाबा, तुला किती पण भेटतात. अरे आहे ते ठीक, पण काजल मध्ये असं काय? तुला नाही काय, जाऊ दे. बरं ऐक ना वा, एक काम कर ना. काय करशील ना? हा करीन, पण चांगलं जर करायसारखं असलं तर करीन. चांगलंच आहे, तिच्या घरी जा आणि फक्त ते कुठे विचारून ये. अरे अरे मला पण नाही ना ते, मला ते आवडत नाही. म्हणजे मुलींचं मला ते आवडतच नाही. माझ्यासाठी कर की राव, तू राव मित्र आहे माझा. अरे पण ठीक आहे, पण तिच्या घरी मी कसं काय जाणार? आज काहीतरी काय म्हणून विचारून. बर तू म्हणतोय तर पाहू. एवढीच वेळेस जरा, परत नाही तुला काय सांगणार असलं. बर तू आपला आहे म्हणून तुला सांगतो, बायचा आणि बाटलीत नाच काय चांगला नसतो. हाय पण आता त्याच्याशिवाय नाही राहू शकत राहू मी. बरं ठीक आहे, आता तू म्हणतोय तर मी शेवटची बार जातो. मी परत काय कधी जाणार नाही. चालेल, एवढीच वेळेस जा परत बघा. ठीक आहे.
काजल, अगं या ना बाहेर. काय करते तिकडं घरामध्ये? पोरगी नुसती घरात बसती, बाहेर यायचं तर. काय नाही आत्या, बसले होते घरात. काय करते घरामध्ये बसून? काय नाही. सारखी घरात बसती. बाहेर फिरत जा उलशी इकडं तिकडं. अगं ती आता गायत्री गेली होती ना, मग तिला फोनवर बोलत होते. ती म्हणत होती उद्या कधी जायचं क्लासला. मग आज आम्हाला उशीर झाला थोडा. कुठं गेली ती आता? ती गेली तिच्या घरी. मग घरी गेली होय. तू नव्हती, तू रानात गेलती ना. काय म्हणते आता अजून? आज लय लवकर आली पण तू रानातून. आलेलं ऊन लागत आहे अगं, मरणाचं ऊन लागत आहे. आधी दुखत आहे माझं, त्याच्यामुळे आले लवकरच रानातून. परत दुखणं आल्यावर खवळत यात घरचे. मग दवाखान्यात जायचं ना तू. गेलते ना दवाखान्यात. मध्ये 5-6 दिवस ऍडमिट होते. बळच सुटून आले घरी. मी लय दुखत होतं माझं, त्यामुळे खवळत यात रानात गेल्यावर माणसं. काय चाललंय आत्याबाई? काय नाही, बरं चाललंय. बरं आहे ना? हा, काय चालायचंय आता, बरंच आहे सध्या. कलास बिलास जाते का नाही व्यवस्थित? जाते ना, जाते. आता आमच्या इथलीच पोरगी आहे ना, त्याच्यामुळे तिच्या बरोबर जात्या दोघी जणी. कोण आहे पोरगी? हाय माझी दोडीच्या इथली जवळच, घरातलीच आहे आमच्या. काय लक्ष बिक्ष देत आहे का नाही कलास मध्ये? देते की, झाला अर्धा क्लास. हा झालाय अर्धा. हा, तू कस काय आला लय दिवसातून इकडं आज अचानकच? आलो म्हणलं चक्कर मारावा. हिच्याकडे आलता काय बघायला? हा म्हणलं कलास बिलास करते का नाही व्यवस्थित? नाही, जाती ना ती. इथून कॉलेजला जाते. आमची पोरगी नाही आली, तिच्या बरोबर जाते. लक्ष राहू दे तुझं. जात्या दोघी जणी. आता मी तरी काय त्यांच्या मागं जाते का बघाय? कॉलेजला जात्यात का कुठं जात्यात? जाते तर घरी सांगून चालले कॉलेजला. दोघी बी जात्यात. नाही जाते ना तशी ती. मी बी आहेच की, अधून मधून मारीत जाईन चक्कर बरं का. जात्या दोघी बी इथून संगत जात्यात. पोरगी आहे ना आमच्यावाली दोडीच्या इथं, त्याच्यामुळे जात्या दोघी जणी. त्यांची काही काळजी करायसारखं नाही. पाणी बिनी आणखी जरा. हा का आत्याने आणायचीच वाट बघायची. रे गेले रे. आताच्या पोरींना तसलं काही कळत नाही, सांगावं लागायचं सगळं. त्याच्यासाठीच तुमच्याकडे आणून टाकले. बरं मी काय म्हणतो आत्याबाई, हा बोल. जर लक्ष बिक्ष राहू दे बरं का तुझं. नाही, लक्ष असतंय माझं. आता जात्या दोघी जणी. ती दोडी सांगते ना सगळं घरी आल्यावर. काही काळजी करू नको असं तसं सांगते. म्हणते नाणे तो अजिबात काळजी नाही करायची, आम्ही दोघी जणी संगच येत. मग आता ह्याच्यावर तरी काय बाबा मला कळतंय. जात्यात त्या शाळेत जातात. बरं चला आत्याबाई, हा, निघू का मी आता? जा मग. काय आता आलता तू? आलो होतो उभे उभे आपलं बरं बरं. याडा मारावं म्हणलं. हा हा, हा चालतंय, ध्यान दे मग आपलं. हा बरं देईन द्यान. तू बी येत जा अधून मधून कधीतरी. हा, मी काय उभे उभे मारीत जाईन चक्कर. बरं चालतंय, जा मग. काय ए काजल, चल. नको आणू, पाणी गेलाय ते आता. चल लवकर. कसं आहे काकू, हो माझ्या जागेवर जर दुसरं कोणी असतं ना तर खरंच वाईट झालं असतं. तसं पण आपले बावकी वाटोळ्यावरच आहे. बरं झालं तुम्ही तुमची पोरगी तिकडे नेऊन टाकली. बरं झालं तो तरी सांगितलं लवकर. काळजी आहे मला. आपली सगळ्याची जाणार आहे ना एक टायमाला. जाईन ना. बरं झालं आपल्याला नीट बघितलं, दुसऱ्याने बघितलं सगळं नीट केलं असतं. हा, तरी पण जपून बरं का. बरं झालं जाकली मुठ लाखाची. अजून लग्न व्हायचंय, सगळ्या गोष्टी राहिल्यात अजून मागं. आता ह्यो फक्त धोक्याचा इशारा होता. हा, अजून पुढं काय होईल सांगता येत नाही. तुम्ही फक्त जपून राहा असं मला म्हणायचंय. तसं आम्ही पण आहेतच. आता सगळ्यांनी देणं ठुलंच पाहिजे ना. आपल्याकडे लय पैसा असून उपयोग नाही. आपली इज्जत नसते काय करणार आहे आपण तरी. ते बी खरंच आहे ना. आपले आजी पाजानी कशी कमेलं होतं. नाही काय सोमा आज कसं काय इकडं? काय नाही, आलतो काकूकडं म्हणलं विचारपूस करावा. हा का? काकू बरं आहे का? हा, बरंच बसलं निवांत. काय चाललंय बाकी? निवांत आहे. तुमचं काय चाललंय? काय नाही, कांद्याची लागवड चालू आहे. हा होय, तुमच्या पप्पांचं यांचं काय चाललंय? हा, त्यांचं पण बरं आहे. ऊन पडलंय, कसं काय कांद्याची लागवड चालली? हा, कांद्याची लागवड चालू आहे ना. आताच मी चाललो होतो इकडून, तुम्ही दिसला म्हणून आलो. हा होय, हा, बरं झालं आहे. कुठली टोळी? इकडची आवटेवाडीची आली. काय रस्त्याने जात होती, म्हणजे आमच्याकडे स्टोळ्या चालू असतात ना, हा, तर ती भेटली. मग म्हणलं घ्या लावून लगेच. बरं झालं. अभ्यास अभ्यास पण चांगला चाललाय. काकू सचिन भाऊ दिसणार कुठे कुठे गेलेत? आलो आलो आलो, या या या. इथंच होतो. सचिन भाऊ कुठे गेलतात? लय काय काय आलात? हा, ते जरा काजलकडे गेलतो. हा का? कुठे आहे काजल नेमकी? दिसा ना, कॉलेजला नाही येत काय नाही. नाही नाही, कॉलेज बिलेज बंद केलं आता. का हो?
तिला आत्याकडेच ठेवली आता. का? आत्याकडे चालू आहे तिचा कोर्स लावलाय तिला फॅशन डिझायनिंगचा. हा हा. चांगली होती कॉलेजला. नाही होती बस चांगली, पण काय आहे, ठेवली आपला आहे असाच. हा का? बरं 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 आहे. चल ना, मला 2 व्हीलर दाखव ना तुमची. मला बरं, आपला बरं, बरं. 2 एकर चल लावायचं. मग लाव. पोरं काय सहज झालती ना आपली. हा ते चाललं होतं त्यांचं काय करून, पण नाही काय कळून दिलं त्यांना. नाही तसं नाही, पोरग चांगले. काजलचं बरं आहे तिकडे. बरं आहे का? हा बरं झालं, इथं तर लई दिवा लावलात, मग तिकडं म्हणलं बरं निवांत राहील. हाय आपलं नादवली, तिला दापून दापून ठेवली तिकडं. बरं बरं आणि चांगलं स्थळ भेटलं तर तिकडेच लग्न करून टाकायचं. बरं बरं होईल, ती काढली तिकडं. हा आई तर हजर व्हायचं तिकडं. चालतंय. जाऊ का, घेतो कापड बदलून घेतो. चल. बरं बरं बरं